जर प्रिन्सिपलला सस्पेंड नाही करण्यात आलं तर सगळ्यांनी आंदोलन करायचं का इथं? बिल्डिंग तर अतिशय खराब आहे. आज जी छत आहे ती छती टपकती आहे. मुलांना बसायला बेंचेस नाहीये. लातूर सिटी मध्ये ही शाळा आहे. मुलांना बसायला बेंचेस नाहीये. बाथरूम मध्ये पाणी नाहीये. पण मला वाटलं हे मोठे मोठे मुद्दे असतील. जेव्हा मी त्या मुलांसोबत चर्चा केली आणि त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय बदलावं पाहिजे, तर मुलं काय म्हणले की आमची शाळाच नाही. बाहेरून मुलं आणली होती. बाहेरून मुलं आणून बसवली. त्यांना युनिफॉर्म दिला. आज पहिल्यांदा युनिफॉर्म दिला आणि त्या मुलांना बाहेरून आणलेल्या मुलांना युनिफॉर्म घालून बसवण्यात आलं. त्यांच्याकडे स्कूल बॅग नव्हत्या, काही नव्हत्या. पण फक्त त्यांना आज माहिती होतं आज भरपूर लोक येणार आहेत, मीडिया येणार आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे लोक येणार आहेत स्कूल बघायला. त्यामुळे बाहेरून मुलं आणून छोटी मुलं आणली त्यांनी. म्हणजे यांना लाजा वाटल्या पाहिजे. 5-5, 6-6 वर्षाचे लहान मुलांचा उपयोग करताय स्वतःच्या चुका लपवण्यासाठी. या प्रिन्सिपलनी कसं काय बाहेरून मुलं आणून बसवली जी या शाळेची नाहीये? कसं काय आणून बसवली? शाळा नीट करण्याऐवजी तुम्ही हा असले धंदे करताय, तुम्ही फ्रॉड करताय. असा आता तुमचा स्टँड काय राहणार आहे सर? हे प्रिन्सिपलनी कसं काय होऊ दिलं? प्रिन्सिपलला सस्पेंड करण्यात आलं पाहिजे.